नमस्कार, कोल्हापुरी तडका या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असा मसाला फ्राय वांग बघणार आहे। चवीला एकदम अप्रतिम असं हे वांग लागतं। करून बघा। रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तर सगळ्यात आधी आपल्याला मसाला करून घ्यायचा। त्यासाठी मी अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चिमूटभर हिंग घ्यायचा आहे, पाव चमचा हळद घ्यायची आणि चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता हे सगळे मसाले घातले की आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचाभर कच्चं तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर ते व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं किंवा चमच्याने। जर कोरडं वाटत असेल तर थोडं आणि तेल तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता। आता ही वांगी तर मी 3 घेतलेली आहेत। त्याचा थोडासा असा देठ कट करायचा आणि अशा पद्धतीने वांगी चिरून घ्यायची। हे बघा, अशाच पद्धतीने सगळी वांगी चिरून घ्यायची। वांगी चिरून झाली की चाकूने आपल्याला अशा पद्धतीने वांग्याला कट मारून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला आतपर्यंत छान असा जातो आणि चवीला ते वांग खूप छान लागतं। सगळी वांगी अशाच पद्धतीने कट करून झाली की काय करायचं, तर जो आपण मसाला बनवलेला आहे तो अशा पद्धतीने त्या वांग्याला लावून घ्यायचा। वांग्याच्या दोन्ही साइडने हा मसाला अशा पद्धतीने लावून घ्यायचा। सगळ्या वांग्यांना अशाच पद्धतीने मसाला लावून घ्यायचा आहे। तर वांग्यांना मसाला लावून झालेला आहे। आता एक कढई आपण गॅसवर ठेवूया। त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायचं। त्याच्यामध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला वांगी सोडून द्यायची आहेत आणि दोन्ही साइडने ती छान अशी भाजायची आहेत। तर गॅस एकदम बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला ही वांगी भाजायची आहेत, कारण नंतर जे आपण ह्याच्यासाठी मसाला बनवणार आहे तो ह्याच तेलामध्ये बनवणार आहे। त्यामुळे मसाला करपू द्यायचा नाही आपल्याला। एकदम बारीक गॅसवर आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहे दोन्ही साइडनी। लगेच भाजली जातात वांगी, अजिबात वेळ लागत नाही। आता ही भाजलेली आहेत, आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। आता ह्याच तेलामध्ये आपण त्याचा मसाला करून घेणार आहोत। तर तेल थोडंसं त्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता, जर जास्त कमी झालं असेल तर। इथे मी 1 चमचा तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकायचा, त्याचबरोबर अर्धा टोमॅटो मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे। आता हे छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं। मसाल्याला छान असं त्या स्मोकी फ्लेवर आलेला असतो, त्यामुळे ते वांग्याला पण ती छान अशी चव येते। त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा, लसूण मसाला, चटणी चवीनुसार घालायची आहे। त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। आता हा मसाला करपू नये यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये जी वांगी आपण तळून घेतलेली आहेत ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत। वांगी घालून झाली की 2-3 मिनिटांनी ही परतवून घ्यायची आहेत आपल्याला। सगळी वांगी परतवून झाली की झाकून आपल्याला 5 मिनिटं हे शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर हे बघा, मस्त अशी मसाला फ्राय वांगी तयार आहेत। मसाल्यामध्ये परतल्यामुळे ना ती छान अशी त्याला चव येते आणि खूप छान लागतात ही खायला। नक्की ट्राय करून बघा। आणि ही मसाला फ्राय वांगी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।